हे काम राहिलं बघा बाजूला हिथनं स्क्रू घेऊन आपल्याला एक मेंटेनन्स करायला जायचंय. ह्या मेंटेनन्स मध्ये आपली काही चूक नाही बघा. ह्यांनी आतमध्ये वायरे कोंबून ठेवल्यात आणि बोर्ड तसाच ठेवलाय. 5चं बेट राहिलं होतं त्यामुळे ह्या कामावर आलो. इथनं बेट घेतलं, चावी लावली, इथं अनिकेतला आणून दिले बघा बेट आणि लगेच अनिकेतनं होलं पण मारून घेतली ते बघा आणि लगेच स्क्रू पिळून बेल स्विच लावून टाकला बघा. आज काय फक्त इथला एमसी बॉक्स बसवायचा बघा, बाकीचं काय सुद्धा काम नाही राहिलं. आता रिअल ट्रान्झिशन कसं आहे बघा, नुसतं एक नंबर जोडला बघा अनिकेतनं एमसी बॉक्स. आता तुम्हाला स्ट्रिप लाईट कशी जोडायची ते सांगतो बघा. स्ट्रिप लाईट मध्ये पण 2 प्रकार येते बघा, एक 120 आणि दुसरी 240 आणि आपण दोन्ही पण वापरणार आहे बघा. तर असा एक चॉक असते बघा, एकीकडे फेज न्यूट्रल आणि एकीकडे स्ट्रिपच्या वायरी लावायची असते. त्या चॉकला वायरी लावताना प्लसला फेज लावायचा आणि मायनसला न्यूट्रल लावायचा बघा आणि दुसऱ्या बाजूला एल ला फेज लावायचा आणि एन ला न्यूट्रल लावायची बघा. चॉक अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून खालनं बघितल्यावर कोणाला दिसला नाही पाहिजे आणि स्ट्रिपला स्ट्रिप लावताना ब्लॅकला ब्लॅक आणि रेडला रेडच लावून टाकायची. ठीक आहे समझ गया. इकडे अनिकेत आपला पूर्ण वायरी एका लाईनीमध्ये लावून घ्यायला लागलाय बघा. आपण स्ट्रिप लावताना निम्मी निळे निम्मी गुलाबी लावले बघा. एक नंबर दिसायला लागले पूर्ण काम. हे काम पूर्ण झाले. गाना शेट सामान घेऊन आले तर बघा आपल्या इकडे चला